तसंच आहे, आता तसंच आहे. आणायला पाहिजे हिला. थोड़े मैनर सीख लो, एथिकेट सीख लो, तमीज सीख लो. कुछ तरीका है भीक मांगने का? तर हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना आणि तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि तुम्ही आता विचार करत असाल माझा अवतार का असा दिसतोय, कारण मी आत्ताच झोपेतून उठले गाईज. ओके. आता तुम्हाला थंबनेल वरून तर समजलंच असेल की आम्ही चाललोय शूटसाठी, ते पण द तन्वी कोलते सोबत गाईज. म्हणजे प्रणित आणि तन्वीचं सॉन्ग आलंय नवीन, तुम्हाला तर माहितीच असेल साखरी म्हणून. तर त्याच्यावरती व्हिडिओ काढायला आता आम्ही चाललोय कोथरूडला. आणि गाईज तुम्हाला सांगते, मला 11 वाजता तिकडे पोहोचायचं आणि आता 9:30 वाजलेत, तरी मी याच अवतारात आहे. तर मी कसं पोहोचेन आता, मला वाकडवरून इकडे जायला खूप वेळ लागणार आहे. ओके. तुम्हाला एक गोष्ट सांगते, मी अनु येणार होती माझ्यासोबत माझ्या इकडे फ्लॅटवरती 9 वाजता. मला बोलले मी 9 वाजता तुझ्याकडे येते, आणि आता 9:30 वाजत आलेत. तिचा काय पत्ता नाही गाईज. म्हणजे बघा, मी तिच्याशिवाय तयारी नाही करू शकत, कारण सामान ती आणते माझ्यासाठी आणि ती आली नाही गाईज अजून. खूप जाऊ दे, काय बोलणार. आणि मला आता माहिती नाही की कोण कोण येणार आहे, कोण कोण नाही. मला माहिती आहे मी चालले एवढंच मला माहिती आहे. मी, रोहन आणि अनु, आम्ही तिघं चाललोय एवढंच मला माहिती आहे. बाकीचं कोण येणार आहे ते मला माहित नाहीये. इन्फ्लुएन्सर्स आय सेड. बाकी प्रणित आणि तन्वी तर असणारच तिकडे. गाईज बाकी तुम्ही ते सगळं सोडा, मी केस कापलेले आहेत, ते कशी वाटतात ते तुम्हाला कमेंट करून सांगा गाईज. मी नवीन हेअरकट केलाय, तुम्हाला माहितीच आहे. 3-4 जणांनी कमेंट केली होती की मस्त दिसतंय. पण एवढ्या 274 लाख फॉलोअर्स आहेत माझे, म्हणजे 2,74,000 फॉलोअर्स आहेत. त्याच्यामधून फक्त 10-12 रिप्लाय तू चांगले दिसते. बाकीचे गेले कुठे गाईज? बाकीचे रिप्लाय कोण करणार? लवकर रिप्लाय करा मला सगळ्यांनी. चालेल तर छान दिसते, चालेल तर किती छान दिसते असं रिप्लाय करा मला. नाही. मोटिवेशन द्या जरा मला, डिमोटिवेट करू नका. मला डिमोटिवेट तर नाही करत. बघत राहा पुढे. आता अनु कधी येते ते मला माहित नाही. मी शूट तर करेलच अनु आल्यावरती. तर बघा गाईज, किती अजून वेळ लावणार आहे मला माहिती नाही. पण मी तोपर्यंत माझा मेकअप तरी उरकून घेते, म्हणजे ती आल्यावरती फक्त साडी ड्रेप केलं की आम्ही निघालो. आणि साडी मी कोणती घालणार आहे माहिती आहे? ही साडी मी वेअर करते आज शूट साठी. ही साडी आहे माझ्या वहिनीची, मला माझ्या वहिनीने दिली आहे शूट करायला. जाऊ द्या गाईज, बघत राहा पुढे काय आम्ही किती मजा करतोय ते तुम्ही बघत राहा गाईज. स्टे ट्यून. आणि मेन गोष्ट, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, अजून असेच तुम्हाला ब्लॉग बघायला मिळतील. तर स्टे ट्यून गाईज, आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. ओके. हा, आत्ताच नाही बोलू शकत ते, पण तरी गाईज आत्ता पण तुम्ही कमेंट करा. पुढे ब्लॉग मध्ये मी जे बोलेल ते मला माहिती नाही, तर बघत राहा. बाय. आणि गाईज अशा प्रकारे माझा मेकअप करून झालाय, आणि अजून सुद्धा अनु आली नाही गाईज. 10:15 वाजलेत आणि अजून सुद्धा अनु आली नाही. कसं आम्ही 11 वाजता पोहोचणार? दरवेळेस प्रमाणे यावेळेस पण लेट होणार आम्हाला. कुछ नाही बोल सकते गाईज. ते सगळं सोडा, मला मेकअप कसा दिसतोय गाईज. पहिली गोष्ट, मला मेकअप करता येत नाही, आणि आज आम्ही काहीतरी कांड केलं आहे तोंडावरती. कसं दिसतंय ते तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये. चांगलंच बोला, काय पण बोलू नका. 2 hours later. मी तयारी करून चाललो, आणि नॉनसेन्स अनु ही 10:30 वाजता आले. एक नंबरची नॉनसेन्स आहे. 10:25 ला आले. मी 10:15 शूट करून ठेवलंय, 10:25 ला आली तू. ठीक है, तो सुधर जाओ, सुन लो मेरी बात. ठीक है, थोड़े मैनर सीख लो, एथिकेट सीख लो, तमीज सीख लो, और अपना काम धंधा ढूंढो कोई. ठीक है, ये क्या है? नाही गाईज. आणि आम्ही आता चाललोय लोकेशन वरती, पण ही एक नंबरची नॉनसेन्स आहे, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. आम्हाला हिच्यावर लेट झालाय आता. माझ्यासोबत ही साडी पण नॉनसेन्स आहे. हा, साडी तर माझी खूप नॉनसेन्स आहे गाईज, बसतच नाहीये. जाऊ द्या गाईज, आता आमची कॅब येईल, आम्ही कॅबने चाललोय. काय नॉनसेन्स बघा तुम्ही, त्या नॉनसेन्स कडे बघा तुम्ही. हाय गाइस. स्वागत तो करो हमारा. हाय गाईज. जाऊ दे, आता बोललो असतो पण. ही आणि ही पण नॉनसेन्स आहे. आम्ही आता रोहनच्या घरी आलो, आणि ह्या नॉनसेन्स मुळे मी साडी घातली गाईज. मी ड्रेस घालणार होते, ह्या नॉनसेन्सने मला साडी घालायला सांगितली. हा बघा, हाच तो नॉनसेन्स. कोण? हा, आपण थोडंच. आणि ही नॉनसेन्स पण साडी घालणार होती ना, म्हणून मला. आणि हा रोहन काहीच खायला देत नाही मला. कुछ तरीका है भीक मांगने का? एक नंबरचा नॉनसेन्स आहे गाईज. मी सकाळपासून काय खाल्लं नाही. माझा मेकअप उतरायला आला, आणि काहीच नाही करू शकत.
ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. बघायचं काय चाललंय, कशी मारतीये डोक्यावरती. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते, तुम्ही आहे ना थांब, मी हायलाइटला तो फोटो लावेल. हायलाइटला जाऊन माझा फोटो बघा. जेव्हा मी प्रणित रोहन आम्ही जर एप्रिलमध्ये भेटलो होतो तेव्हा पण ह्या नॉनसेन्सने हेच घातलं होतं आणि आज पण हे नॉनसेन्सने हेच घातलंय. फेवरेट. काय नाही फेवरेट कपडे नाही. हम गरीब आहे गाईज. हा नॉनसेन्स गाडीत येऊन परत वरती गेला का माहितीये, याचा गॉगल राहिलाय म्हणून. आणि मला एवढी भूक लागली इकडं, माझी एवढी चिडचिड होते, मला लय भूक लागले गाईज. मी 8 वाजल्यापासून उठले आणि ही एक तर माणूस लेट आला. उठली हा मग मिस कॉल सगळं बस खोटं बोलायचं. नाही नॉनसेन्स, मी 8ला उठले. खोटं बोलते काय हा झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. 9ला उठले, ठीक आहे 8:45ला उठले, पण तेव्हापासून मी काहीच खाल्लं नाही. मला खूप भूक लागली आणि हा नॉनसेन्स इथं टाइमपास करतोय. का असं करतो तू? मला भूक लागले. अगं भूक लागलेली असं ना लय वेळ थांबायचं, मग एवढं खातं ना माणूस. नाही मी तरी पण एवढंच खाणार. गाईज अशा प्रकारे पहिला गडी बाद. पहिली पहिली ग नाही पहिली गाडी बाद गाईज. आणू गेली घरी, तिला म्हणजे मेडिकल इमर्जन्सी होती. ते कसं नाही मेडिकल इमर्जन्सी कसं तरी होत होतं, कसं तरी होत होतं म्हणून ती घरी गेली. कारण आम्ही मिसळ खात बसलो होतो खूप गाईज. माझ्यासोबत जे गाणं त्यांना माहिती असेल ही गोष्ट की मला पहिलं गिळायला लागतं कुठेही जायच्या आधी. हा माणूस मिसळ खायला नाही म्हणतो पण बर्गर खायला काय नाही होत. बर्गर मध्ये कमी कॅलरीज आहेत गाईज. बर्गर मध्ये काय नसतं गाईज. मिसळ इज लव गाईज. आता आम्ही चाललोय गाईज, बाय बाय. इकडे भूत आलंय बघा. हे घेऊन आलो. आणि हे बघा पोरींपेक्षा जास्त नखरे आहेत गाईज. माझ्या चेहऱ्याला काय नाही. आणि इकडे बघा कोण आलंय गाईज, रेणू आली आहे गाईज. अशा प्रकारे 4 वाजल्यात गाईज, 4 तरी अजून आमचं शूट नाही झालंय, काहीच नाही झालंय. अख्खा मेकअप उतरलाय, तोंड काळं पडलंय, पण जाऊ द्या गाईज. नॉनसेन्स पीपल वाला Sorry guys. Sorry guys. नॉनसेन्स. खूपच उशीर झाला मला, खूपच जास्त उशीर झाला. तुला नंतर बोलेल आता शिवाय देत असते सगळं मला. नंतर Hello. इसको अभी नहीं बोलेंगे, इसको बाद में बोलेंगे. दर्शन बघा खूप लेट आला गाईज, खूप लेट आला आहे हा. खूप तुला काय बोलायचं लेट आलं याच्यावरती 2 शब्द बोल काहीतरी याच्यावरती. मी जरी लेट आलो असेल तरी हिला मी कळवत होतो की कुठे आहे आम्ही, म्हणून ही पण टाइमपास करत आलेली. अरे पण दर्शन मी कधी निघले 9ला निघले, म्हणजे 9ला मेकअप केला आणि 11ला निघाले मी लिटरली. 12 वाजता यायचं होतं पण काय आता. इकडे या माणसाबद्दल काय बोलायचं आहे तुला दर्शन? लेट झाला. हा इनोसेंट आहे guys. हा दर्शन फोन उचलतो गाईज, प्रणित फोन नाही उचलत एका याच्यात. या बाबतीत अप्रिशिएट आहे दर्शनला. काहीतरी बोल माझ्या सबस्क्रायबरसाठी. हॅलो. सो तुम्ही स्वानूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जे ब्लॉग खूप छान असतात आणि आत्ता रिसेंट ब्लॉग जे येणार आहेत ते अजूनच छान असणार आहेत. आणि मी आज मला आज भारी वाटतंय. मी तन्वी दीदीला भेटले आणि बिग बॉसपासून मी तिला खूप फॉलो करते आणि मला तिचे लुक्स आणि साड्या खूप आवडतात. तुझा मी खूप मोठी फॅन आहे तुझी. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. गाईज आता कुठे जाऊन प्रणितला टाइम भेटलाय ब्लॉगसाठी. तुला काय बोलायचं? काय नाही गाईज, आमचं गाणं आलंय नवीन साखरी. लवकरात लवकर सगळ्यांनी गाणं बघा आणि भरभरून प्रेम द्या, भरभरून रील्स बनवा आणि आम्हाला टॅग करायला अजिबात विसरू नका. आणि माझी आणि प्रणितची पण रील बघा काय. आणि मी काय बोलत होते? काय बोलत होती? प्रणितला वेळ नाही रे गाईज तुम्हाला माहिती आहे ना, आता जेव्हा आपल्याकडे खूप क्राऊड येतो सगळ्यांसोबत व्हिडिओज काढायचे असतात तर कधी कधी माणसांनी समजून घ्यायला पाहिजे. डिपेंड नाही. इटलो गाईज, इटलो गाणं आहे. भेटलो नाही खाण्याला पाहिजे हिला. आम्ही कॉपीराईटच टाकतो व्हिडिओ टाकल्यावर. ऑलरेडी नाही गाईज मी गाणं कट करणार गाईज. आम्ही कॉपीराईट टाकणार नाही. साखरी जाऊ. आम्ही 2 वाजता आलो. ठीक आहे, 8 वाजले. आणि मी तुझ्या घरी किती वाजता आले? 11 वाजता.
आणि हा नॉनसेन्स किती वाजता आला? 4 वाजता. स्वतः माणसांकडून चुका होतात कधी. प्रणितकडूनच चुका होतात, माणसांकडून गाईस तन्वी दीदी खूप थकली आहे आता व्हिडिओ काढून काढून. तिथे तिला काय बोलायचं आहे? खूप म्हणजे एवढं तिने डान्स केला ना. आजी विचारतायत की तन्वी दीदीचे पाय किती दुखत असतील, किती ती नाचली आहे मगासपासून. हा दीदी तुला काय बोलायचं आहे? पण मी खूप हॅपी आहे की आम्ही सांगितल्यानंतर एवढे सगळेजण आले होते आणि सगळ्यांनी खूप छान आम्हाला कॉम्प्लिमेंट केले आणि आम्हाला आज मज्जा आली. जास्त रील्स करून थोडं भेटायला झालं आणि आपल्या रीलला हां आणि आम्ही जे रील केलं आहे त्यांनी तुम्ही नक्की लाईक करा आणि खूप छान छान कमेंट्स करा आणि स्वानूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.